ज्योतिबा अन सावित्रीत बसून बांधाच्या काठी, ज्योतिबा अन सावित्रीत बसून बांधाच्या काठी, शेती कामे करता करता करते ज्ञानाच्या गोष्टी, शेती कामे करता करता करते ज्ञानाच्या गोष्टी. पुणे जिल्ह्यात पती पत्नीने एक विशाल या पोटी, पुणे जिल्ह्यात पती पत्नीने एक विशाल या पोटी, नवीन इतिहास घडवित होते पुढच्या पिढ्यांची ध्यासाठी, नवीन इतिहास घडवित होते पुढच्या पिढ्यांची ध्यासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी. शेठजी ऐकायला येते का? अहो किती काम कराल, मी जेवण घेऊन आले, 2 घास खाऊन घे. शेठजी भूक नाही लागली का तुम्हाला? हो हो खूप भूक लागली आहे, आलोच. या. जाऊ, ते जेवण नंतर वाढ, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी हो बोलायचं? हो तुझ्याशी बोलायचं. काय जाऊ. शेठजी? अगं तू खूप हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, म्हणून मी तुला सांगतो की तू लिहायला वाचायला शिकलं पाहिजे. म्हणजे मला जमेल का हो शेठजी लिहायला वाचायला? का नाही जमणार साऊ? अगं प्रयत्न केला आणि मनाशी निर्धार केला ना तर अवघड कामही सोपं होतं साऊ. साऊ तू शिकलेली अक्षरं क्रांतीची अक्षरं ठरतील, या अक्षरांचे शब्द होतील आणि त्या शब्दातून नव्या वाटा निघतील, वाटा मुक्तीच्या, वाटा स्वातंत्र्याच्या, वाटा समतेच्या. साऊ हीच अक्षरं उद्याच्या स्त्रियांच्या गुलामगिरीचा मृत्यूलेख लिहिणार आहे. साऊ या देशातील स्त्रियांना शिक्षित करायचं असेल तर तुला आधी शिकायलाच पाहिजे. होय शेठजी, मी शिकन, लई मन लावून शिकन. आणि शेठजी मी शिकल्यावर ना मला एक पुस्तक वाचायचं आहे. शेठजी एकदा ना त्या शिरवळच्या बाजारात एका गोऱ्या साहेबानं मला एक पुस्तक दिलं होतं बघा, पण मला लिहिता वाचता येत नाही याचं लई वाईट वाटलं होतं. पण आता मी पहिला शिकल्यावर ना ते लिहायला वाचायला शिकेल आणि ते पुस्तक वाचून काढेल. शेठजी मी खूप शिकन, मन लावून अभ्यास करेन आणि तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तर चला पण करूया सुरुवात. सुरुवात? हो हो आत्ता. आत्ता? हो साऊ आत्ता आणि इथे. इथं? हो इथं कसं काय? सांगतो तुला मी. साऊ शेठजी मला पण आवडेल बरं. ये हा. ठेवते खाली, मी तुला शिकवतो. आता बघ मी सांगतो तुला, माझ्या मागून बोलायचं. होय. हे बघ. ओ आ आ ई ई ई. ई. आता पुढचं क. क. बोल साऊ. ख ख. ग ग. घ. घ. काळीची ती पेन्सिल कवली, मातीची केली पाटी, काळीची ती पेन्सिल कवली, मातीची केली पाटी, मातीवरची अक्षर कोरी, सावित्रीची चितपोरी. क ख ग घ शिकत होती, काना मात्रा वेलांटी, क ख ग घ शिकत होती, क ख ग घ शिकत होती, काना मात्रा वेलांटी, ख ख ग घ शिकत होती, काना मात्रा वेलांटी. दुर्मिळ घटना घडत होती अखंड धरतीच्या पारी, दुर्मिळ घटना घडत होती अखंड धरतीच्या पारी. थेंबा थेंबाने सतवले ओ, थेंबा थेंबाने सतवले त्या बुद्धीत अथांग ज्ञानाला,
स्त्रीजातीच्या जीवनाला सावित्रीमुळे महत्व आले स्त्रीजातीच्या जीवनाला सावित्रीमुळे महत्व आले स्त्रीजातीच्या जीवनाला ला अंधकार मिटला काळा 1848 ला अंधकार मिटला काळा महिलांसाठी भिडेच्या वाड्यात बांधली पहिली शाळा महिलांसाठी भिडेच्या वाड्यात बांधली पहिली शाळा कर्मकसारे बिंदू लागले ज्योतिबांच्या कार्याला कर्मकसारे बिंदू लागले ज्योतिबांच्या कार्याला शिक्षक कोणी तयार होईना महिलांना शिकवायला शिक्षक कोणी तयार होईना महिलांना शिकवायला ज्योतिबाने विचार करून ज्योतिबाने विचार करून स्वतःशीच निर्णय केला ज्योतिबाने विचार करून स्वतःशीच निर्णय केला सावित्रीला तयार केली महिलांना शिकवायला सावित्रीला तयार केली महिलांना शिकवायला महिलांना शिकवाया माता जाऊ लागली शाळेला महिलांना शिकवाया माता जाऊ लागली शाळेला रूढीवादी फुलू लागली वाटे मध्ये सावित्रीला रूढीवादी अडवू लागली वाटे मध्ये सावित्रीला रूढीवादी अडवू लागली वाटे मध्ये सावित्रीला रूढीवादी अडवू लागली वाटे मध्ये सावित्रीला वाटे मध्ये सावित्रीला वाटे मध्ये सावित्रीला वाटे मध्ये सावित्रीला अरे टवळे कुठे चालले ना शाळेत चालले ना शिकवायला आमच्या पोरांना आणि पोरींना बिघडवणं बंद कर अगं थांब तुला हे मी शेवटचं सांगून ठेवते हा तुला शिकवणं आणि तुला शाळेत जाणं आमच्या पोरांना बंद कर अगं थांब आणि आमच्या पोरांना शिकवणार ना अशी कबुली कर आणि आमच्या समाजाला हा धर्म माजू नको हे तुला मी शेवटचं सांगून ठेवतोय नाही तर बघ तुझी शिक्षण मोठं की अरे जा रे तू समजलास काय मला खंडोजी नेवसे पाटलांची लेख आहे मी आणि त्याहूनही लोकशिक्षणासाठी जीवाचं रान करणाऱ्या ज्योतिबा फुलेंची पत्नी आहे तुला काय वाटलं मी तुला घाबर समजला तुला काय करतो आता तर तुझं थोबाड रंगवलंय जर पुन्हा माझ्या वाट्याला जाशील तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल झालास का महिलांना शिकवायचे नाही हीच ती दुष्ट पाखंडी बाई मारे कुठची धर्म बुडवायला निघाली आपला टवळी थांब हे घे शेणाचे गोळे खा मारायला मारा आमच्या मुला मुलीला शिकवायला निघालीस काय ना
मारायला मारायला. मारा मारा. घराचा भांडण संपणार नाही. मारायला, मारा. अहो, पाहिलं हिला एवढा बोललो शेण चिकन दगडाने मारलं तरी हिला थोडी तरी लाज आहे का काय बोलणार हिला जाऊ द्या कुठे हिच्या नादी लागायचं चला आपल्याला लय काम आहे चला महिलांना शिकवायचे नाही सांगेच 3 वेळा महिलांना शिकवायचे नाही सांगेच 3 वेळा फेकून मारी अंगावरती शिकवलं शेणाचा गोळा फेकून मारी अंगावरती शिकवलं शेणाचा गोळा सावित्री ही घायली नाही विरोधकांच्या धमकीला सावित्री ही घायली नाही विरोधकांच्या धमकीला त्रास अनंत सावून शिकली गीता महिला वर्गाला त्रास अनंत सावून शिकली गीता महिला वर्गाला गीता महिला वर्गाला एकटी चाले तळहातावर हो एकटी चाले तळहातावर घेऊन आपल्या प्राणाला एकटी चाले तळहातावर घेऊन आपल्या प्राणाला सावित्रीमुळे महत्व आले स्त्री जातीच्या जीवनाला सावित्रीमुळे महत्व आले स्त्री जातीच्या जीवनाला सावित्रीमुळे महत्व आले स्त्री जातीच्या जीवनाला स्त्री जातीच्या जीवनाला स्त्री जातीच्या जीवनाला साऊ साऊ काय झालं आणि हे काय साऊ तुझं लुगडं शेण आणि चिखलाने माखलेलं नाही नाही शेठजी ते आपलं असंच आणि हे काय तुझ्या डोक्याला ही जखम कशी झाली काय लागले साऊ तुला आलं लक्षात साऊ सारं काही लक्षात आलं ही तुझी अवस्था बघून सारं काही समजलं मला साऊ साऊ अगं या समाजाला अज्ञातून बाहेर काढायचं असेल तर एवढी किंमत मोजावीच लागेल आपल्याला साऊ कुणी अंगावर शेण चिखल दगड मारले तर मारू देत कुणी शिव्या दिल्या तर देऊ देत अगं भविष्यात या शिव्यांच्या ओव्या होतील बघ साऊ अगं कुणी म्हणू देत आपल्याला धर्म बुडवे म्हणू देत देशद्रोही म्हणू देत शूद्र अति शूद्र म्हणू देत पापी साऊ ही परीक्षा आहे आपली आणि ती आपल्याला द्यावीच लागेल शेठजी खरं आहे तुमचं शेठजी मी नाही घाबरत मला कोणी कितीही मारू देत शेण दगड चिखल गोटी काही मारू देत पण आता मी नाही घाबरणार आणि घेतलेला वसा सुद्धा टाकणार नाही शेठजी स्त्रीला आणि या जाती व्यवस्थेला शिक्षण नाकारणारी ही व्यवस्थाच मला मान्य नाही शेठजी तुमची साऊ तुमच्या फौजेतील शिलेदार आहे शेठजी आता मी आणखी मन लावून मुलींना शिकवेन आणि शेठजी तुमचं स्वप्न पूर्ण करेन वा खूप छान चला चला. चला सो सावित्रीमुळे महत्व आले सावित्रीमुळे महत्व आले स्त्री जातीच्या जीवनाला 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 ओ
मुलीच येत आहेत बरं सगळ्या. हां आणि शेठजी, जरी मला त्रास होत असेल तर आता तुमची सावत काय घाबरणार नाही बरं. शेठजी, आता खूप रात्र झाली, सकाळी लवकर उठून मला शाळेत जायचं आहे. तर सकाळी लवकर उठवा आणि तुम्ही पण उठा आणि काही पुस्तकं मला लागणार आहेत तेवढी मला आठवा. हो आणून दिलो साऊ, काळजी करू नको. शेठजी, कसला आवाज आला का? हो, कोणतरी दरवाजा वाजवते साऊ. कोण आहे रे? कोण आहे तिकडे? कोण आहे? तात्या. चल, चल. अरे 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 थांबा तात्या, बाबा. दरवाजा खोल. कोण आहात तुम्ही? कोण आहे? दरवाजा खोल. अरे अरे बाबा ना, तुम्ही का आलात? मी कोण आहे? मी हाय रामोश्या. मी दोंडीबा कुंभार. तुमचा जीव घेण्यासाठी आम्ही. ओय, अरे आमचा जीव घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? काय भेटणार? तुमचा जीव घेऊन आम्हाला 100 रुपये भेटणार. ओय, 100 रुपये भेटणार. साऊ बघितलं, त्यांना माझा घेऊन 100 रुपये मिळणार आहे. अगं माझं जगणं मी लोकांसाठी खर्च करतोय आणि आता माझं मरणही जर लोकांच्या फायद्याचं ठरत असेल तर यासारखा आनंद नाही साऊ. जाऊ दे, घेऊ दे त्यांना जीव माझा. नाही 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 शेठजी, या रे, लागा तुमच्या नाही कामात. नाही, थांबा. मग आधी तुम्हाला माझा जीव घ्यावा लागेल, समजला? कारण आम्ही जर सुरू केलेलं शिक्षणाचं काम तुम्हाला बंद पडावं असं वाटत असेल तर आधी तुम्हाला मला मारावं लागेल. कारण शेठजींना मारल्यानंतर त्यांचं शिक्षणाचं काम पुन्हा मी असंच चालू ठेवणार आहे. त्यामुळं आधी तुम्हाला मला मारावंच लागेल आणि मला मारण्याचे अधिकचे 100 रुपये सुद्धा मिळतील तुम्हाला. 100 रुपये भेटतील. पण बाबांनो, पाया पडते रे तुमच्या. या ठिकाणी माझी लेकरं झोपलेत, त्यांना काय करू नका. ती सुद्धा तुमच्यासारखीच कोणाची तरी लेकरं आहे, त्यांना जगू द्या. कोण रे लेकरं? बघ की त्यांना पण घे. फोडायचं ते काय केला? अरे अरे अरे, इथं आपली पोरं. काय म्हणतो काय? होय अरे इतर आपली पोर आहेत. होय होय. आपण या देव माणसाला मारायला गेलेलो. आम्हाला वाटलं हे लोक शिक्षण शिकू लोकांना भ्याड करतात, पण ही लोक आपल्या पोरांना शिकवत आहेत, खूप मोठं काम करतात आणि आपण काय करायला गेलेलो? तात्या, तात्या आम्हाला माफ करा. उठा. तात्या माफ करा आम्हाला. अरे उठा उठा. अरे हे सर्व आद्यानुमय होतं रे. अरे विद्येचा विचार करा माझ्या भावंडांनो, विद्येचा विचार करा. अरे हे सर्व अविद्येपायी घडते. तुमची ही दुर्दशा अविद्येपायीच आहे. अरे तुमच्या हाती ही कुऱ्हाड अविद्येपायीच. आणि म्हणून मी म्हणतो की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना विद्य गेले, विद्येविना शूद्र खचले. अरे एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून सांगतो, तुम्ही शिकलं पाहिजे. अरे अज्ञानी, तुम्हाला अज्ञानी राहावं आणि तुम्ही शिकू नये म्हणूनच हा सुपारीचा खाट होता. असं होय. तुम्ही शिकलं पाहिजे. अरे शिक्षणाशिवाय दुसरं प्रायचित नाही माझ्या भावाला. होय होय होय. वय भावाला, म्हणून आता हातातली कुऱ्हाड फेका आणि हातात लेखणी घ्या ठेवली. आणि शिका बरं का सगळे. होय होय. आता असू द्या. ज्यांच्या मुलांना चला. सावू ज्योतिबा घरात शिकवायची शाळा. ज्यांच्या मुलांना सावू ज्योतिबा घरात शिकवायची शाळा. त्यांच्या बापांच घातली मारेकरी ज्योतिबाला. त्यांच्या बापांच घातली मारेकरी ज्योतिबाला.
यशवंत, याचं नाव आपण यशवंत ठेवू. यशवंत. हो हो, याला आपण आपल्या पुत्रासारखं वाढू साऊ. हा आपला मुलगा आजपासून, आणि त्याला खूप शिकू. ऐकलं काशीबाई, आता तुला अजिबात घाबरायची गरज नाही बरं. चला चला. अजिबात घाबरायचं नाही. अठराशे 97 साली महामारीचा रोग आला. 1897 साली महामारीचा रोग आला. यशवंता सवे सावित्री वाचू लागली जनतेला. 1897 साली महामारीचा रोग आला. 1897 साली महामारीचा रोग आला. यशवंता सवे सावित्री वाचू लागली जनतेला. यशवंता सवे सावित्री वाचू लागली जनतेला. वाचू लागली जनतेला. वाचू लागली काय होतं? अरे अरे दादा, काय होते? काय होते? पोटात दुखते? यशवंता, यशवंता, यशवंत थांबा. यशवंता, आई आई, तू काही काळजी करू नको, मी आलो इथे. अरे. तू पहिले घरी जा, तू आधी घरी जा. अरे बाळा, अरे अरे यांना असं अर्धवट टाकून मी कसं घरी जाऊ रे? आई, यशवंता, मी त्यांना तपासतो, मी त्यांना औषध देतो, इंजेक्शन देतो. तू आधी घरी जा, तू काही काळजी करू नको, मी आहे इथे. बाळा काय झालं रे? बाळा घाबरू नको, बाळा घाबरू नको. औषध मिळेल ना? डॉक्टर आले ना, ते घाबरू नको. ताई घाबरू नका, घाबरू नका. यशवंता लवकर रे, लवकर. अरे देवा, लवकर लवकर लवकर. भाऊ भाऊ, जास्त दुखते का? जास्त दुखते का? यशवंता, यशवंता इकडे बघ रे. अरे ताप पण आला यशवंता, ताप आला रे. यशवंता, आई, काही काळजी करू नको, मी बघतोय ना. यशवंता, अरे मी कसं घरी जाऊ रे यशवंता? शेठजी मला जाताना सांगून गेले. आई, शेठजी मला सांगून गेले की सावित्री, आई. समाजाची सगळी जबाबदारी तुझी. तू बघतोस मला घरी जा. मी यांना एकट्याला सोडून कसं जाऊ रे? आई, मी पाहतो त्यांना. आई तुला यशवंत, अरे तिकडे कोण ओरडले? अगं आई गं, माई, कोण आहे का तिकडे? आई, मी तुला तपासतो. काय झालं का? काय करू मी? मी आलेच. कोण आहे का? माई या माई. माई बघा ना, याला काय झालं माई? माई मग काय झालं माई? यशवंता, आई, मी याला तपासतो, मी तपासतो याला. आई 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 माई, आई माई काय होतं माई? आई, अरे तुला किती वेळा सांगितलं आई, मी आहे इथे.
तू नको काळजी करू. यशवंता, अरे ही सारी माझी यांना कोण बघणार? यशवंता, अरे आई, शेडजी आई, शेडजी जनतेच्या हो सेवेमध्ये दिले झोपून स्वतःला त्याच रोगाने हो नेले आमच्या सावित्री. तुला किती ताप आलाय बघ आई. नाही किती सांगायचं तुला मी. यशवंता, नको रे. बाळा, किती जीवाचा आकार तांडव करशील. अजिबात रडायचं नाही. यशवंता, मला शेठजी जाताना सांगून गेले की साऊ, अजिबात रडायचं नाही साऊ. यशवंता, अरे 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 गोरगरिबांचा पहाड्यासारखा माणूस गेला. गोरगरिबांचा आधारवड गेला रे. यशवंता, आई, शेठजी मला नेहमी म्हणायचे की साऊ, तू मोठी धीराची आहेस ग. साऊ, तुझं हे आत्ता दीप पण मला मोठं भावतं. माझ्या लेखी माझ्या लेखीने रडू नका बरं. अगं, तुम्ही मला माई म्हटलात ना, की माझ्यातलं मातृत्व मोठं होतं का? खूप शिका माझ्या लेखीनं. आणि या सावित्रीचा वारसा पुढे चालू ठेवा माझ्या लेखीनं. मी तुमच्याच पोटी पुन्हा जन्म घेईन. नका रडू. या भारतातील समस्त स्त्रिया शिकण्यासाठी या सावित्रीचा वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे. लेखीनं, शिका. खूप मोठं व्हा. खूप मोठं व्हा. आई, नका ग माझ्या लेकीनं. यशवंता, आई, यशवंता, आई, मी आहे. यशवंता. आई, गेले आमच्या सावित्री मातेला कोटी कोटी प्रणाम करतो किरण. आई, उठ ना. नमून तिच्या चरणाला सावित्रीमुळे महत्व आले आजच्या स्त्री जातीच्या जीवनाला. सावित्रीने क्रांती करून त्यागले आपल्या प्राणाला. सावित्रीने क्रांती करून त्यागले आपल्या प्राणाला. सावित्रीमुळे महत्व आले स्त्री जातीच्या जीवनाला. स्त्री जातीच्या जीवनाला. स्त्री जातीच्या जीवनाला. आजच्या भारतीय नारीला. 1800